नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रमेय आणि त्याचे व्यत्यास हा भाग अभ्यासला। आता या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 मधील उदाहरणे सोडवणार आहोत। त्याआधी आपण आणखीन एक उदाहरण सरावासाठी म्हणून घेणार आहोत। उदाहरण बघा काय आहे। आकृतीत केंद्र डी असलेले वर्तुळ कोन ACB च्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते। जर कोन ACB 52 अंश असेल तर कोन ADB चे माप काढा। या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या पद्धतीचे उदाहरण सोडवलेले आहे। फक्त या आधीच्या उदाहरणामध्ये कोन ACB चे माप आपण 50 अंश घेतलं होतं, त्याच्या ऐवजी आता कोन ACB चे माप आपण किती घेणार आहोत, 52 अंश घेणार आहोत। जसे की तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे, कोन C चे माप 52 अंश आहे आणि कोन A आणि B ह्या अनुक्रमे 90 अंशाचा असणार आहे। कारण AD आणि DB ह्या त्रिज्या आहेत आणि त्रिज्या ह्या स्पर्शिका खंडाला कशा असतात, लंब असतात स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार। म्हणजे अनुक्रमे A आणि B चं माप किती झालं, 90 अंश। कोन C चं माप 52 अंश प्रश्नामध्ये दिलेलंच आहे आणि आपल्याला कोन ADB चं माप काढायचं आहे। जसं की ADBC या चारही शिरोबिंदूमुळे तिथे एक चौकोन तयार झालेला आहे आणि चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश। म्हणून आपण सुरुवातीला लिहून घेतलं, चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते। मग सर्व कोनांची नावं आपण बेरजेमध्ये लिहिलं। कोन DAC अधिक कोन ACB अधिक कोन CBD अधिक कोन ADB बरोबर 360 अंश। आता या सूत्रात फक्त आपल्याला किमती घालत जायच्या आहेत। DAC किती अंशाचा आहे, 90 अंशाचा, अधिक ACB किती दिलेला आहे, 52 अंश, CBD किती असणार आहे, 90 अंश आणि कोन ADB आपल्याला काढायचा आहे म्हणून तो आहे तसा ठेवला, बरोबर 360 अंश। आता ह्या सर्वांची आपण बेरीज करून घेऊया। 90 अधिक 90 180 अधिक 52 132 उत्तर येईल। यांची बेरीज किती येणार आहे, 132 अंश अधिक कोन ADB आहे तसा ठेवला, बरोबर 360 अंश। ठीक आहे। आता कोन ADB मी डाव्या बाजूला आहे तसं ठेवलेलं आहे, 360 अंश उजव्या बाजूला आहे तसं ठेवलेलं आहे। आता पक्षांतर करायचं आहे, 132 तर डावीकडून उजवीकडं, 132 हा धन आहे तो डावीकडून उजवीकडे आला की काय होणार, ऋण होणार, वजा 132 अंश। मग कोन ADB बरोबर ही वजाबाकी येणार आहे 128 अंश, 128 अंश। ठीक आहे। या पद्धतीने आपल्याला अनेक उदाहरण सोडवता येतील। ठीक आहे। आपल्याला हे उदाहरण उलट पण सोडवता येईल। C च्या ऐवजी D चं माप देऊ शकतात तुम्हाला आणि त्याच्यावरून तुम्हाला C चं माप काढता आलं पाहिजे। ठीक आहे। तर आता आपण सराव संच 3.1 मधील काही उदाहरणे सोडवूया। आता आपण सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला सोडवूया। प्रश्न पहिला काय बघा। आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे। रेषा AB या वर्तुळाला A मध्ये स्पर्श करते तर पुढील चारही प्रश्नांची उत्तरे आपण सोडवत जायचे आहे। पहिला प्रश्न बघा काय आहे, कोन CAB चे माप किती अंश आहे का। दुसरा प्रश्न आहे, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावरती आहे का। तिसरा प्रश्न आहे, जर अंतर D AB बरोबर 6 सेंटीमीटर असेल तर BC चं अंतर काढायचं आहे। आणि चौथा प्रश्न आहे, कोन ABC चे माप किती अंश आहे का। ठीक आहे। तर या पद्धतीने आपण आकृती काढलेली आहे। C केंद्र असणारं वर्तुळ आहे, त्याची स्पर्शिका आहे, त्याचा स्पर्शबिंदू A आहे। स्पर्शबिंदू A सोडून त्या रेषेवरती आपण आणखीन एक नाव दिलेलं आहे B। तर आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोडूया। पहिला प्रश्न काय आहे, CAB चे माप किती अंश आहे का। आता बघा CAB, आता CAB चं माप काढण्यासाठी सुरुवातीला मला C आणि A हे काय करावं लागेल, जोडावं लागेल। आता CA हा AB ला लंब असणार आहे स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार
काय असतं, त्रिज्या ही स्पर्शिकेला कशी असते, लंब असते. लंब म्हणजेच ती किती असणार आहे, 90 अंशाची असणार आहे. तर आता काय म्हटले त्यांनी, कोन CAB चे माप किती अंश आहे. तर कोन CAB बरोबर 90 अंश. ठीक आहे. कारण काय लिहू शकतो आपण याला, कारण CA लंब AB किंवा स्पर्शिका खंडाचे प्रमेय म्हटलं तरी पण चालेल. CA ही AB ला लंब आहे म्हणजेच ती काटकोनामध्ये आहे, किंवा स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार म्हटलं तरी बरोबर आहे. स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. दोन्ही कारण आपण तिथे लिहू शकतो. आता दुसरं बघा काय प्रश्न आहे, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावरती आहे. दुसरा प्रश्न सोडवूया. बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावरती आहे. तर आपण प्रश्नामध्ये जर बघितलं तर प्रश्नामध्ये बघा वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे CA ही त्रिज्या आहे आणि ती किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावरती आहे. तर आपण लिहूया CA ही त्रिज्या आहे. CA ही त्रिज्या आहे. मग CA बरोबर 6 सेमी हे आपल्याला उदाहरणामध्ये दिले. उदाहरणामध्ये दिले म्हणून आपण हे पक्ष म्हणू शकतो. उदाहरणामध्ये दिलेलं आहे CA चं माप किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. मग C हा बिंदू AB पासून, म्हणून C हा बिंदू AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. सेमी अंतरावर असणार आहे. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय काढलं, CAB 90 अंशाचं असणार आहे. कारण CA लंब AB लंब असतो म्हणजेच तो 90 अंशामध्ये असतो, किंवा स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार लिहिला तरी बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये C हा बिंदू AB पासून किती दूर आहे हे विचारलेलं आहे. जसं की आता C पासून A जोडलं तर CA ही त्रिज्या आहे आणि त्रिज्येचं माप 6 सेंटीमीटर आहे. हे पक्षामध्ये म्हणजे उदाहरणामध्ये दिले. म्हणजे CA ची लांबी 6 सेंटीमीटर असेल तर याचाच अर्थ C हा बिंदू AB पासून 6 सेंटीमीटर अंतरावरती असणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढील प्रश्न सोडवूया. आता तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघा याच्यावर आधारित. तर डिस्टन्स AB किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. तर डिस्टन्स BC काढा. बघा काय म्हटले, AB पर्यंतचं अंतर जर 6 सेंटीमीटर असेल तर CBचं काढा म्हटलं. जर CB जोडून घेतला तर CBचं काढायचं आहे. ठीक आहे. तिसरं सोडवूया आपण. काय काय माहिती आहे आता आपल्याला, डिस्टन्स AB किती आहे, 6 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला CA चं माप पण माहित आहे. CA ची लांबी पण माहित आहे किती, 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, CA काढायचा आहे. आता त्रिकोण CAB हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, तर हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे म्हणून बघा BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. का, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. CAB हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय लिहिलं, कर्णवर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता याच्याद्वारे आपण काय काढू शकतो, CA काय काढायचं आहे आपल्याला, CA काढायचं नाही आहे तर आपल्याला काय काढायचं आहे, CB काढायचा आहे किंवा BC काढायचा आहे. तर आता BC चा वर्ग काढायचा आहे तो आधी कसा लिहिला, AC चा वर्ग म्हणजे 6 किंमत दिली आहे 6 चा वर्ग, AB ची किंमत माहिती आहे आपल्याला 6, 6 चा वर्ग.
ठीक आहे। त्यानंतर BCचा वर्ग 6चा वर्ग 36, या 6चा वर्ग 36, मग BC वर्ग बरोबर 36 अधिक 36 किती होईल 72, ठीक आहे। BC वर्ग बरोबर 72। आता याचं वर्गमूळ घेऊ शकतो का नाही आहे, तर 72चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे आता आपण काय करायचं याचे अवयव पाडायचं आहे। तर अवयव कसं पाडू शकतो आपण, तर बघा साधारणतः आपण 36 दुने करून बघितलं तर बेसक्क 1201 106 म्हणजे 36 दुने किती येतं 72 येतं, म्हणजे 72चा अवयव आपण किती पाडू शकतो 36 गुणिले 2। 36 गुणिले 2 का, अवयव पाडताना अशी एक संख्या पाहिजे की त्याचं वर्गमूळ निघायला पाहिजे आणि दुसऱ्या संख्येचं वर्गमूळ निघता कामा नाही। तर आपण अवयव पाडूया 36 गुणिले 2 72। मग बघा BCचा वर्ग बरोबर वर्गमुळात 36 गुणिले 2, मग BC आता BCचं वर्गमूळ काय BC 36चं वर्गमूळ निघतं का निघतं, 36चं वर्गमूळ 6, ठीक आहे। 2चं वर्गमूळ निघतं का निघत नाही, म्हणून ते वर्गमुळात तसंच ठेवलं, म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे, BCची किंमत किती आलेली आहे 6 वर्गमुळात 2 ही BCची किंमत आलेली आहे। पुन्हा एकदा पाहूया, आपल्याला AB ची किंमत दिली आहे 6 सेंटीमीटर, CA ही त्रिज्या आहे त्याची किंमत मिळते 6 सेंटीमीटर, त्याच्यावरून CB किंवा BC काढायला सांगितलेलं आहे। तर आकृतीवरून आपल्याला काय माहित आहे की त्रिकोण CAB हा काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोण असेल तर इथं पायथागोरसचं प्रमेय लिहिले आपण, कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज पायथागोरसनुसार। याच्यामध्ये किमती घातल्या आपण, BC वर्ग बरोबर AC ची किंमत 6, 6चा वर्ग केला, AB ची किंमत आहे 6 त्याचा पण वर्ग केला, BC वर्ग बरोबर 6चा वर्ग 36 अधिक या 6चा वर्ग 36, BC वर्ग बरोबर या दोघांची बेरीज किती आली 72, म्हणजे हे वर्गमुळात ठेवलं कारण आपल्याला अजून याचं वर्गमूळ काढायचं आहे। मग BC वर्ग बरोबर 72चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे त्याचे अवयव काढले आपण 36 गुणिले 2। आता या तिन्हीचंही वर्गमूळ घ्यायचं आहे, BC वर्गचं वर्गमूळ घेतला तर ते BC बरोबर 36चं वर्गमूळ 6 येतं, 2चं वर्गमूळ निघत नाही त्यामुळे ते वर्गमुळात आहे तसं ठेवलं, म्हणजे BCची किंमत किती आली 6 वर्गमुळात 2 सेमी, ठीक आहे। तिसऱ्या प्रश्नापर्यंतचं उत्तर आपण काढलेलं आहे। आता चौथ्याचं सोडूया आपण। चौथा प्रश्न काय बघा, कोण ABCचे माप किती अंश आहे व का, म्हणजेच ABCचं माप काढायचं आहे, सोडवत जायचं आहे म्हणजे ते सिद्ध सुद्धा होणार आहे। कशाचं माप काढायचं आहे आपल्याला, तर त्यांनी दिलेलं आहे ABCचं म्हणजे B या कोणाचं माप काढायचं आहे। तर आता आपण चौथा प्रश्न सोडवूया। तर आता बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रश्नावरून चौथ्या प्रश्नामध्ये सोडवत असताना आपल्या काय लक्षात येतं बघा, आकृतीवरून AC बरोबर AB बरोबर 6 सेमी, ठीक आहे। दोघांचंही माप 6 सेमी आहे, म्हणजेच CA आणि AB ही दोन बाजू कशा आहेत समान आहेत। तर आणखीन आपल्याला काय माहिती मिळते, तर याच्यामध्ये बघा B आणि C म्हणजे साधारणतः कोण CBA एकरूप कोण ACB, बघा काय म्हणूया, जर CA आणि AB समान असेल तर कोण C आणि B समान असतो, का समान असतो, कारण दिलेल्या काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्याच्या संगत बाजू सुद्धा कशा असतात समान असतात, ठीक आहे। म्हणजे कोण ACB आणि कोण CBA ह्या सुद्धा कशा असणार आहेत एकरूप असणार आहे, ठीक आहे, म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार। तर त्यानंतर पुढे बघा आपण सोडवत जाऊया, आपल्याला कुठल्या कोणाचं माप काढायचं आहे CABC म्हणजे ABCचं माप काढायचं आहे। तर आपल्याला कुठल्या कोणाचं माप माहित आहे, कोण CAB बरोबर 90 अंश, मात्र CBA आणि ACBचं माप माहित नाही आहे, म्हणून कोण CBA एकरूप कोण ACB बरोबर x मानू,
x मांडले. तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपण जर लिहिलं कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. ठीक आहे. आता कोन A माहिती आहे आपल्याला 90 अंश आहे म्हणजे CAB आणि कोन B म्हणजे CBA आणि ACB यासाठी आपण x मानलेला आहे म्हणून x लिहू 180 अंश. आता हे सोडवत जायचं आहे. 90 अंश अधिक x अधिक x किती होईल 2x बरोबर 180 अंश. त्यानंतर बघा आता आपण 2x आहे तसा ठेवूया, 180 अंश उजव्या बाजूला आहे तसा ठेवूया. 90 अंश पक्षांतर केल्यानंतर डावीकडून उजवीकडे येताना वजा 90 होईल. त्यानंतर 2x बरोबर 180 वजा 90 किती येणार आहे 90 अंश येणार आहे. त्यानंतर हा 2 गुणाकारात आहे पक्षांतर केल्यानंतर भागाकारात जाईल. x बरोबर 90 अंश भागिले 2 मग x बरोबर हे उत्तर येणार आहे 45 अंश. ठीक आहे. म्हणजेच काय कोन CABC कोन ABC बरोबर 45 अंश हे उत्तर आपलं आलेलं आहे. ABCचं माप किती आलं 45 अंश. बघा उदाहरण पुन्हा बघूया. उदाहरणामध्ये बघा AC बरोबर AB 6 सेंटीमीटर आहे. या आधीच्या प्रश्नावरून आपल्याला दोघांची मापं माहित झाली आहे 6-6 सेंटीमीटर आहे म्हणजे CA आणि AB बाजू समान असणार आहेत. त्यानंतर CAB 90 अंशाचा आहे हे देखील आपल्याला माहित आहे. मग या दोन गुणधर्मानुसार त्याचे जे संगत कोन आहेत जसं की CBA आणि ACB हे दोन्ही एकरूप असणार आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. तर त्यानंतर बघा पुढे मग ह्या दोन्ही कोनासाठी आपण x मानलं. त्रिकोणाच्या कोनांचा गुणधर्म काय आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार आपण कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश लिहिलं. कोन A चं माप माहित आहे 90 अंश. कोन B आणि कोन C साठी आपण x मानले अनुक्रमे ते लिहिलं बरोबर 180 अंश. परत 90 अंश आहे तसा लिहिला x अधिक x 2x बरोबर 180 अंश. 2x आहे तसा ठेवलाय डाव्या बाजूला 180 अंश उजव्या बाजूला आहे तसा आहे. 90 चं पक्षांतर केलं की तो वजा 90 झाला मग 2x बरोबर 90 अंश. आता 2 चं पक्षांतर केला की x बरोबर 90 भागिले 2 x ची किंमत आली 45 अंश. x म्हणजेच आपण कोणासाठी मानलेला आहे ABC आणि ACB हे दोन्हीही किती येणार आहेत अनुक्रमे 45 अंशाचे येणार आहेत. परंतु प्रश्नामध्ये फक्त आपल्याला ABC ची किंमत विचारलेली आहे त्यानुसार ABC हा किती अंशाचा आला 45 अंशाचा आहे. संच 3.2 मधील प्रश्न दुसरा आहे. जर OR बरोबर 10 सेंटीमीटर व वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा. कोन MRO बरोबर किती आणि कोन MRN बरोबर किती. या पद्धतीने आपण बघा आकृती काढलेली आहे. आकृतीमध्ये आपल्याला काय काय माहिती आहे OR ची किंमत 10 सेंटीमीटर दिलेली आहे. MO आणि ON ह्या अनुक्रमे त्रिज्या आहेत म्हणजे त्या 5-5 सेंटीमीटरच्या असणार आहेत. तसंच OM हा MR या स्पर्शिका खंडाला लंब असणार आहे त्यामुळे OMR हा 90 अंशाचा असणार आहे. तसंच ON हा NR या स्पर्शिका खंडाला लंब आहे त्यामुळे ONR हा कोन सुद्धा 90 अंशाचा आहे स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. मग बघा पहिलं उदाहरण सोडवत असताना आपण लिहूया रेख MR बरोबर रेख NR म्हणजे MR आणि NR या दोन्ही स्पर्शिका खंड आहेत आणि या दोन्ही कशा असतात समान लांबीच्या असतात स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन काय मिळतंय त्रिकोण OMR बरोबर 90 अंश म्हणजे M 90 अंशाचा आहे. तर याच्यानुसार जर M 90 अंशाचा असेल तर OR चा वर्ग बरोबर MO चा वर्ग अधिक MR चा वर्ग पायथागोरस प्रमेयानुसार.
ठीक आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार m हा काटकोन आहे, मग m च्या समोरील बाजू OR ही कर्ण झाली, म्हणजे OR हा कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज या पद्धतीने आपण लिहून घेतलेली आहे. आता OR आपल्याला माहिती आहे किती, 10 चा वर्ग. MO माहिती आहे आपल्याला 5 सेंटीमीटर आहे, त्याचा पण वर्ग केला. MR आपल्याला काढायचा आहे म्हणून तो आहे तसा लिहिला. 10 चा वर्ग किती, 100. 5 चा वर्ग किती, 25 अधिक MR चा वर्ग. आता 25 चं पक्षांतर केलं उजवीकडून डावीकडे तर काय होणार आहे, वजाबाकी. 100 वजा 25 बरोबर MR चा वर्ग. मग ही वजाबाकी किती येईल, 75 बरोबर MR चा वर्ग. आता 75चं वर्गमूळ निघतं का, वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे आपण त्याचा अवयव काढूया. 15 त्रिक 45. त्यानंतर आणखीन कसं काढू शकतो बघा आपण, 25 दुने 50, 25 त्रिक 75. ठीक आहे. तर मग आपण अवयव काढूया. 25 त्रिक 75. ठीक आहे, बरोबर MR चा वर्ग. आता वर्गमूळ घेऊया. 25चं वर्गमूळ निघतं का, निघतं 5. ठीक आहे. 3चं वर्गमूळ निघतं का, निघत नाही, म्हणून ते वर्गमूळात आहे तसं ठेवलं. MRचं वर्गमूळ किती, MR वर्गचं MR म्हणजे 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर ही MR या स्पर्शिका खंडाची काय आलेली आहे, लांबी आलेली आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा म्हटलेलं आहे. मग MR बरोबर MR बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटी, म्हणजे दोन्ही स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात. एक स्पर्शिका खंड 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आला असेल तर दुसरं पण स्पर्शिका खंड किती असणार आहे, 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटरचा असणार आहे. बघा हे उदाहरण परत एकदा अभ्यासूया. दोन्हीही स्पर्शिका खंड समान लांबीचे असणार आहेत हे आपण गुणधर्मावरून घेतलं. तसंच त्रिकोण OMR हा 90 अंशाचा असणार आहे स्पर्शिका खंड प्रमेयानुसार. M जर 90 अंशाचा असेल तर पायथागोरस प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल, म्हणजेच OR वर्ग बरोबर MO चा वर्ग अधिक MR चा वर्ग. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये किमती घातल्या. OR ची किंमत आहे 10 चा वर्ग केला, MO ची किंमत आहे 5 चा वर्ग केला, अधिक MR काढायचा आहे तो आहे तसा उतरून घेतला. 10 चा वर्ग आलेला आहे 100 बरोबर 5 चा वर्ग आलेला आहे 25 अधिक MR चा वर्ग. 100 आहे तसा ठेवला, 25चं पक्षांतर केलं, 100 वजा 25 बरोबर MR चा वर्ग. ही वजाबाकी आली 75. आता आपल्याला 75 आणि MR वर्गाचं वर्गमूळ घ्यायचं आहे. 75चं वर्गमूळ निघत नाही म्हणून फोड केली, 25 त्रिक 75 बरोबर MR चा वर्ग. आता शेवटच्या पायरीमध्ये आपण प्रत्येकाचं वर्गमूळ घ्यायचं आहे. 25चं वर्गमूळ 5, 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून तो आहे तसा ठेवला वर्गमूळामध्ये बरोबर MR वर्गाचं वर्गमूळ MR. म्हणजे MR जर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर असेल तर MR सुद्धा 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर असणार आहे, म्हणून MR बरोबर NR बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आता दुसरं किंमत काढूया आपण. MROचं माप काढायचं आहे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोन MRO बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे, MRO म्हणजे ही या कोनाची किंमत काढायची आहे. त्यातलं आपल्याला काय काय माहित आहे, तर कोन OMR बरोबर 90 अंश हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये MOचं माप किती आहे बघा, 5 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि ORचं माप किती आहे बघा, 10 सेंटीमीटर. ठीक आहे. याला जर मी विधान 1 आणि याला जर विधान 2 म्हटलं तर MO बद्दल काय सांगता येईल, तर MO बरोबर 1/2 OR विधान 1 व 2 वरून. ठीक आहे. तर MO ची लांबी माहिती आहे मला 5 सेंटीमीटर आणि OR ची लांबी माहिती आहे 10 सेंटीमीटर. याला अनुक्रमे मी विधान 1 आणि 2 म्हटलं. तर विधान 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येतं की MO हा OR च्या निम्पट आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा OR ची लांबी 10 सेंटीमीटर आहे आणि MO 5 सेंटीमीटर आहे,
म्हणजेच MO हा OR च्या निमपट आहे. ठीक आहे. पण निमपट असेल आणि हा M जर 90 अंशाचा असेल तर 90 अंश कोणासमोरील बाजू कोण कुठला आहे बघा, बाजू कुठली आहे 10 सेंटीमीटर आणि ती उरलेल्या बाजूच्या कशा आहे निमपट आहे. म्हणजे असं जर असेल तर 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार म्हणून 30 अंश 60 अंश आणि 90 अंशाच्या प्रमेयानुसार कोण MRO बरोबर किती झाला 30 अंश. बघा काय म्हटलेलं आहे 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार 30 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे आता हा R जर 30 पकडला तर त्याच्या कोणासमोरील बाजू कुठला MO ही कर्णाच्या निमपट असते. म्हणजे हा कर्ण OR जर पकडला आपण तर याच्या निमपट आहे का 5 निमपट आहे. म्हणजे हे जर नियम त्याला लागू पडत असेल तर R किती अंशाचा असणार आहे 30 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. आता तिसरा प्रश्न काय बघा, कोण MRN काढायचा आहे. मग कोण MRN बरोबर कोण MRO अधिक कोण NRO. ठीक आहे. मग MRO किती आलेला आहे 30 अंशाचा तर NRO पण किती असणार आहे 30 अंशाचा. 30 अंशाचा काय येईल कारण स्पर्शिका खंडामुळे तयार झालेले जे दोन कोन असतात ते एकरूप असतात किंवा म्हणून हा जर 30 अंशाचा असेल तर ORN किंवा NRO पण किती असणार आहे 30 अंशाचा असणार आहे. मग कोण MRN बरोबर किती येईल 60 अंश. कोण MRN बरोबर किती येईल 60 अंश. मग इथं आपण आणखीन एक वाक्य लिहू शकतो की जसं की कोण MRN किंवा कोण NRO एकरूप कोण NRO. म्हणजे MRO 30 अंशाचा असेल तर NRO पण किती असणार आहे 30 अंशाचा असणार आहे. मग आपल्याला MRN काढायचा आहे. मग MRN म्हणजेच काय हे दोन्ही मिळून तयार झालेला तो कोण आहे म्हणून MRO अधिक NRO म्हणजे 30 अंश अधिक 30 अंश बरोबर किती आलं 60 अंश आलेलं आहे. ठीक आहे. बघा उदाहरण MRO काढण्यासाठी आपल्याला OMR 90 अंशाचा माहित आहे, MO ची लांबी 5 सेंटीमीटर आहे माहित आहे, OR ची लांबी 10 सेंटीमीटर आहे माहित आहे. त्याला विधान 1 आणि 2 म्हटलं. विधान आणि 1 आणि 2 वरून आपल्याला काय लक्षात येतं की बाजू MO ही OR च्या कशी आहे निमपट आहे. विधान 1 आणि 2 वरून ही जर निमपट असेल तर 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते. म्हणजे ही बाजू कर्णाच्या निमपट आहे याचाच अर्थ R हा 30 अंशाचा आहे. म्हणून 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार कोण MRO बरोबर 30 अंश. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण MRN चं माप काढावं. मग MRO आणि NRO हे दोन्ही कोण एकरूप आहेत. स्पर्शिका खंडाच्या स्पर्शिका खंडाचे मुळे ते कोण तयार झालेले आहेत त्यामुळे ते एकरूप आहेत. मग MRN जर पूर्ण कोण काढायचं असेल तर हे दोन्ही कोण मिळून तो पूर्ण मोठा कोण तयार झालेला आहे. म्हणजे कोण MRN बरोबर कोण MRO अधिक कोण NRO 30 अंश अधिक 30 अंश बरोबर 60 अंश. ठीक आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न दुसरा पूर्ण केलेला आहे. प्रश्न तिसरा आहे रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. तर रेख OR हा कोण MRN आणि कोण MON या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे हे सिद्ध करा. आता सुरुवातीला आपण आकृती पाहूया. आकृतीमध्ये बघा MR आणि NR हे स्पर्शिका खंड आहेत. त्यानंतर OM आणि ON हे अनुक्रमे त्रिज्या आहेत. जसं की कोण M चं माप 90 अंश असणार आहे, कोण N चं माप 90 अंश असणार आहे स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की OR हा MRO आणि NRO चा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. आता दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे म्हणजेच आपल्याला कोण MRO आणि कोण NRO हे समान अंशाचे आहेत. हे कोण समान अंशाचे आहेत हे सिद्ध करावं लागणार आहे. ठीक आहे. तर आपण हे उदाहरण सोडवूया. आता उदाहरणामध्ये बघा कोण OMR बरोबर
कोन ONR बरोबर 90 अंश. ठीक आहे. कारण पण लिहूया आपण स्पर्शिका खंड प्रमेयानुसार. ठीक आहे. म्हणजे M आणि N हे काय झाले प्रत्येकी 90 अंशाचे झाले. मग आता आणखीन काय करता येईल बघा. आपल्याला याच्यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे ते प्रथम लिहूया. तर आता याच्यामध्ये ठीक आहे. आता हे 100 अंशाचे आहे. तर आता स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं आहे, हे कोण दुभाजक आहे हे सिद्ध करायचे आहे. तर आपल्याला बघा आता त्रिकोण OMR व त्रिकोण ONR मध्ये ठीक आहे OR मुळे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत OMR आणि ONR. ठीक आहे. हे आपण एकरूप दाखवू शकतो. तर आता एकरूप दाखवण्यासाठी कोणत्या तरी कसोटीनुसार ते एकरूप दाखवावे लागतील. जसे की आता आपण सोडवूया हे उदाहरण. जसे की याच्यामध्ये बघा रेख OR एकरूप रेख OR. ठीक आहे. कारण का ती सामायिक बाजू आहे. सामायिक बाजू पण आहे आणि शिवाय तो काय आहे कर्ण सुद्धा आहे. ठीक आहे. OR ही दोन्ही त्रिकोणाची सामायिक बाजू सुद्धा आहे आणि कर्ण सुद्धा आहे. तर आता आणखीन काय एकरूप दाखवू शकतो आपण. रेख MO एकरूप रेख ON. आता बघा OM आणि ON चा विचार केला तर त्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. याला कारण काय दिलं आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात एकरूप असतात. आता याला जर मी विधान 1 म्हटलं आणि याला जर विधान 2 म्हटलं तर त्रिकोण OMR एकरूप त्रिकोण ONR कर्णभुजा कसोटीनुसार. ठीक आहे. किंवा विधान 1, 2 वरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले कर्णभुजा कसोटीनुसार. कर्णभुजा कसोटीमध्ये आपल्याला दिलेल्या त्रिकोणाच्या जोडीमधला कर्ण आणि कोणतीही एका बाजूची जोडी एकरूप दाखवली तर ते कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतात. ठीक आहे. आता दोन्ही त्रिकोण जर एकरूप असतील तर बघा कोण O किंवा MRO एकरूप कोण NRO. ठीक आहे. जर हे दोन कोण एकरूप असतील तर कोण MRO आणि NRO हे दोन कोण सुद्धा कसे असणार आहे एकरूप असणार आहे. कारण काय एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. याला म्हणते मी विधान 3. म्हणून काय सिद्ध होतं इथं की OR हा कोण MRO व कोण NRO चा लंब दुभाजक आहे. याला कारण लिहू शकतो विधान 3 वरून. ठीक आहे. आता जर विधान 3 मध्ये आपण दोन्ही कोण एकरूप दाखवलेले आहेत. आता दोन्ही कोण एकरूप आहे याचा अर्थ काय OR नी त्या दोन कोणाचे समान दोन भाग केलेले आहेत. म्हणजे OR हा कोण MRO आणि कोण NRO चा लंब दुभाजक आहे. विधान 3 वरून आपण हे लिहिलं असं त्याला तुम्ही कारण देऊ शकताय. बघा उदाहरण पुन्हा बघूया. उदाहरणामध्ये OMR आणि ONR प्रत्येकी 90 अंशाच्या आहेत स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. त्याच्यामध्ये आता आकृतीमध्ये दोन त्रिकोण तयार झालेले आहेत कोण OMR व NOR. आता याच्यामध्ये आता हे दोन त्रिकोण आपल्याला कसोटीनुसार एकरूप दाखवायचे आहेत सुरुवातीला.
म्हणजे रेघ OR एकरूप रेघ OR सामायिक बाजू आहेत त्या दोन्ही त्रिकोणाच्या, शिवाय तो कर्ण सुद्धा आहे। तसेच रेघ MO एकरूप रेघ ON एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ते एकरूप आहे। म्हणजे दिलेल्या दोन त्रिकोणामधला कर्ण आणि एक बाजूची जोडी आपण एकरूप दाखवलेला आहे, म्हणून त्रिकोण OMR एकरूप त्रिकोण ONR कर्णभुजा कसोटी। मग आता दोन्ही त्रिकोण एकरूप असतील तर कोण MRO एकरूप कोण NRO, कारण त्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोण असल्याने एकरूप आहे, याला म्हटलं विधान 3। आता जर हे दोन्ही कोण एकरूप आहेत म्हणजेच OR हा त्याचा लंबदुभाजक आहे हे सिद्ध झालेलं आहे, म्हणून खाली वाक्य लिहिलं OR हा कोण MRO व कोण NRO चा लंबदुभाजक आहे, हे विधान 3 वरून सिद्ध झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 मधील काही उदाहरणं सोडवलेली आहे। राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी वहीमध्ये करायचा आहे। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।